आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हिरव्या मटरच्या सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी हेल्दी डोसा, ते पण फक्त 5 मिनिटात. त्याचबरोबर एक इन्स्टंट वाली चटपटी चटणी सुद्धा मी बनवून घेणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या चॅनल विलेज फूडीजला सबस्क्राईब करायचे विसरू नका. तर इथे मी मटरला सोलून धुवून घेतलेले आहे. सर्वात आधी ग्राइंडिंग जार मध्ये 1 कप हिरवेगार मटर टाकून घेऊयात. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 5 ते 6 लसूणच्या कड्या, सोबतच मी ह्यात थोडासा फ्रेश कोथिंबीर टाकून घेत आहे. कोथिंबीर टाकल्याने कलर खूप छान येणार, त्याचबरोबर सुगंध सुद्धा खूप मस्त येईल. कमीत कमी 4 ते 5 चम्मच पाणी टाकून ह्याचे फाईन पेस्ट तयार करून घेऊयात. तर हे बघा मी मस्तपैकी ग्राइंड करून घेतलेले आहे. तर आता फटाफट एक बाउल घेऊन घेऊयात आणि सगळा मिश्रण टाकून घेऊया. इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तर आता ह्याच वाटीने 1 वाटी रवा टाकून घ्यायचे आहे. फाईन रवा असेल तर तो सुद्धा टाकू शकतो किंवा नॉर्मल रवा पण आपण टाकून घेऊ शकतो. सोबतच ह्यात 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे आहे, पण हे ऑप्शनल आहे. पण तांदळाचं पीठ टाकला की डोसा खूप मस्त क्रिस्पी असा बनणार. तर आता ह्यात टाकून घेऊयात 1 चम्मच मीठ. मीठ आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचे आहे. ह्यांना मस्तपैकी मिक्स करून घेऊयात. तर इथे मी थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घेत आहे. इथे मी 2.5 वाटीच्या जवळपास पाणी टाकून घेतलेले आहे. तर आता पूर्ण मिश्रणला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. रवा डोसा सारखे ह्याचे बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर हे बघा मस्तपैकी मी मिक्स करून घेतलेले आहे आणि ह्या प्रकारचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे, एकदम फ्री फ्लोईंग. बॅटर जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर आणखी पाणी टाकून पातळ करून घ्यायचे आहे. आता आपण ह्याला 10 मिनिट रेस्टवर ठेवून घेऊया आणि फटाफट बनवून घेऊयात इन्स्टंट चटपटीत चटणी. 2 लहान चम्मच तेल गरम झाले की ह्यात टाकून घेऊयात 2 चम्मच चना डाळ. डाळला मस्तपैकी रोस्ट करून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवून घ्यायची आहे. आता ह्यात 4 ते 5 लाल मिरची टाकून घेऊया. लाल मिरचीला पण हलकसं सॉटे करून घेऊया. इथे आपण टाकून घेऊया कांदा. एक मीडियम साईजचा कांदा अशा पद्धतीने लांब लांब कट करून घेतलेले आहे. कांद्याला परतून घेऊया. आता ह्यात 2 मीडियम साईजचे टोमॅटो, ज्यांना मी रफली चॉप करून घेतलेले आहे, टाकून थोडेसे नरम होतपर्यंत शिजवून घेऊया. 2 चम्मच शेंगदाणे टाकून छान असे परतून घेऊया. आणि इथे आता 1 चम्मच मीठ आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचे आहे. थोडेसे हळद मिक्स करून घ्यायचे आहे. आता ह्यात अर्ध्या चमचापेक्षा पण कमी लाल तिखट पावडर टाकून मस्तपैकी परतून शिजवून घेऊया. जर तुमच्याकडे चिंचाची पेस्ट असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. मिक्स पूर्णपणे थंड झालेला आहे. तर आता ग्राइंडिंग जार मध्ये टाकून मस्तपैकी फाईनली ग्राइंड करून घेऊया. ह्या चटणीला तडका लावून घेण्यासाठी तेलामध्ये मोहरी, जिरा आणि कढीपत्ता टाकून मस्तपैकी चटकून झाल्यावर ह्या तडक्याला ह्या चटणीवर टाकून घेऊया. तर हे बघा आपली मस्त चटपटीत इन्स्टंट चटणी बनून रेडी आहे. तर फटाफट बनवून घेऊयात हिरव्या मटरचा डोसा. तर हे बघा आपला बॅटर मस्तपैकी रेडी आहे. कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपला घोल असायला पाहिजे, तेव्हाच आपले डोसे मस्त जालीदार क्रिस्पी बनणार. गॅसवर ठेवून घेऊयात तावा आणि ताव्याला एकदम सुपर हॉट गरम करून घ्यायचे आहे. ताव्यावर 2 ते 3 थेंब तेल टाकून घ्यायचे आहे आणि टिश्यू पेपरनी क्लीन करून घेऊया. तावा एकदम जास्ती गरम झालेला आहे. तर ह्या स्टेजवर फ्लेमला मीडियम हाय ठेवून घ्यायचे आहे. हा मिश्रण आधी कॉर्नर्स वर टाकून घेऊ, मग सेंटर मध्ये घालून घ्यायचे आहे, म्हणजे मस्तपैकी जाली येणार. आणि हा डोसा जेव्हा वरून थोडासा ड्राय होणार तेव्हा आपण थोडंसं ऑइल किंवा घी टाकून घेऊ शकतो. तव्याला अशा प्रकारे मागे पुढे करून मस्तपैकी शिजवून घेऊया. तर हे बघा किती मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि वरची परत सुद्धा मस्तपैकी शिजलेली आहे. तर ह्याला पलटून शिजवायची गरज नाही आहे. सुपर क्रिस्पी एकदम मस्त हिरव्या मटरचा डोसा तयार झालेला आहे. पुन्हा अशाच प्रकारे आणखी डोसे तयार करून घेऊया. तर तावा ऑलरेडी गरम आहे. ह्या घोलला पुन्हा एकदा मिक्स करून ताव्यावर टाकून घेऊया. खूप मज्जा येणार आहे तुम्हाला हे बनवायला. तर आता फ्लेमला मीडियम करून मस्तपैकी शिजवून घेऊ. तर अशाच प्रकारे आपण पूर्ण हिरव्या मटरचे क्रिस्पी डोसे बनवून घेऊया. तर चला मग फटाफट सर्व करून घेऊया. ह्या चटणी सोबत ह्या डोस्याचा टेस्ट 100 गुणा वाढून जाणार. ही अशी रेसिपी आहे की आपण नाश्त्यात, लंच मध्ये
मध्ये आणि डिनर मध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता. जास्ती वेळ सुद्धा लागत नाही. व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि तुमच्या चॅनल विलेज फूडीजला सबस्क्राईब करायचे अजिबातच विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग विलेज फूडीज. स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय बाय. टेक केअर.